मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही जून 2025 हा महिना चालू आहे. तर यामधील पहिले जे काही माता बैठक आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो, तर त्याचा व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि हा माता बैठक जी काही आपली दुसरी आहे तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अतिशय खास आहे आणि खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन या व्हिडिओमध्ये केलेला आहे. व हा व्हिडिओ तुम्ही किंवा या व्हिडिओतील जो काही विषय आहे तो तुम्ही कुठल्याही महिन्याच्या कुठल्याही माता बैठकीसाठी निवडू शकता. त्यामुळे ही उपयुक्त माहिती असणार आहे. यापेक्षा जे काही प्रोसिडिंग लिहिलेलं आहे ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. यापेक्षा जास्त माहिती आम्ही उपस्थित मातांना सांगितलेली होती. तुम्ही देखील यामध्ये व्यवस्थित माहिती आणखीन सांगून किंवा व्यवस्थित त्यामध्ये ॲड करून उपस्थित महिलांना किंवा उपस्थित ज्या काही आपल्या माता आहेत त्यांना सांगू शकता. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर ते बघूया. तर या ठिकाणी आपण माता बैठक कितवी घेत आहोत ते आपण इथं मेन्शन करणार आहोत. त्यानंतर महिना आणि या ठिकाणी तुम्ही दिनांक लिहून घेऊ शकता. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण इथं विषय टाकणार आहोत. तर विषय आहे गरोदरपणातील काळजी. तर वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही उपकेंद्र असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी माता बैठक अरेंज करत असाल तर ते ठिकाणी तर मेन्शन करू शकता. गरोदर, स्तनदा व इतर महिलांची बैठक भरवण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. गरोदरपणात अनेक बदल आणि धोके होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे यांचा समाविष्ट म्हणजे हे घटक समाविष्ट असतात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आहार आहे. तर आहारामध्ये गरोदर माता असतील किंवा स्तनदा माता असेल किंवा इतरही माता असतील तर त्यांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. कारण असे पदार्थ जर आपण आहारात घेतले तर त्यामुळे बद्धकोष्ठता टाळली जाऊ शकते. त्यानंतर पाणी, तर पुरेसं आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे गरोदर मातांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. अल्कोहोल, कच्चे मांस, मासे आणि कमी शिजवलेले पदार्थ टाळा. तर जे काही धूम्रपान असेल, मद्यपान असेल किंवा कच्चे मांस वगैरे खाण्याची जी काही सवय वगैरे असेल किंवा कमी शिजवलेला अन्नपदार्थ वगैरे असेल तर हे खाऊ नका. कारण गरोदरपणात जर असे पदार्थ आपण खाल्ले तर त्यामुळे जे काही बाळ आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ टाळा. पुरेशी विश्रांती घ्या. साधारणतः 7 ते 8 तास झोपणं हे गरोदरपणात अत्यंत आवश्यक आहे. कारण गरोदरपणामध्ये थकवा येऊ शकतो, म्हणून पुरेसा आराम करणे देखील महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करा. प्रेग्नेंट आहात म्हणून बिलकुलच व्यायाम न करणे, फक्त आराम वगैरे करणे हे योग्य नाही. तर साधारणतः 20 ते 30 मिनिट चालणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही वेळेस काहींना बेड रेस्ट वगैरे सांगितलेलं असतं, तर अशा महिलांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करायचा आहे. तर काहींना स्पेशल व्यायाम प्रकार देखील सांगितलेले असतात, ते देखील तुम्ही करू शकता. परंतु हे सर्व तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायचं आहे. नियमित डॉक्टरांना भेट द्या. गरोदरपणात नियमित डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कुठलं मेडिसिन वगैरे असेल ते देखील तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघा, जास्त गरम पाणी टाळा. यामुळे बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून जे काही जास्त पाणी वगैरे असेल किंवा जी काही तुम्ही उष्ण पदार्थ वगैरे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते देखील तुम्ही टाळायचे आहेत. तर त्यानंतर मऊ चीज आहे तर ते खाणं देखील टाळायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य. तर हे आरोग्य तुमचं या गरोदरपणात उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे. चिंता किंवा ताण असल्यास डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा. सकारात्मक विचार करा आणि स्वतःला आरामदायी वातावरणात ठेवा. वरील प्रमाणे माहिती देऊन माता बैठक संपवण्यात आली. नेहमीप्रमाणे आपण इथं उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षऱ्या घेणार आहोत. तर अजून एकदा मी तुम्हाला हे प्रोसिडिंग दाखवते. याचं स्क्रीनशॉट वगैरे मारून देखील तुम्ही घेऊ शकता आणि ही बैठक लिहू शकता. तर त्यापुढील पेज इथं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित, यापेक्षा जास्त माहिती तुम्ही उपस्थित मातांना वगैरे द्यायची आहे. आता यापुढे कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.